तामिळनाडू प्रकरणावरती सध्या भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद निर्माण पाहायला मिळाला. तमिळनाडूमध्ये मदुराई जवळ जे सुब्रमण्य मंदिर आहे, या मंदिराच्या प्रांगणामध्ये जो दीपस्तंभ आहे 14व्या शतकापासून इथं दीप प्रज्वलित केले जातात. परंतु काही कारणास्तव ती प्रथा बंद केली गेली होती आणि म्हणून तिथले लोक फक्त हे न्यायालयामध्ये गेले. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं दीप प्रज्वलित करण्याचा एक चांगला निर्णय दिला आणि त्यानुसार परत ही प्रथा सुरू झाली. परंतु तिथले जे सगळे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये असणारे जे तथाकथित धर्मनिरपेक्ष मानणारी जी लोक आहेत ते सगळे पेटून उठले, चिडले आणि त्यांनी ज्या न्यायाधीशांनी जी.आर. स्वामीनाथन नावाचे जे न्यायाधीश आहे त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग त्यांनी आणला आणि त्यामध्ये ज्या खासदारांनी सह्या केलेल्या आहेत 112 खासदारांनी सह्या केल्या, त्यामध्ये दुर्दैवानं उभाटाच्या खासदारांच्या सह्या आहेत. अरे तुम्ही इकडं हिंदुत्ववादावरती बोलता, हिंदुत्ववादावरती मतं घेता आणि तिकडं जाऊन जे इंडी आघाडीवाले हिंदुत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात, हिंदूंच्या परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही तिथं बसताय आणि दीप प्रज्वलनाच्या विरोधामध्ये न्यायाधीशांच्या विरोधामध्ये जी भूमिका घेताय त्यामध्ये तुमचे खासदार सह्या करतायत. त्यामध्ये अरविंद सावंतांसारखे खासदार आहेत. अरे तुमच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये लालबागचा राजा 1 वर्ष बसवता आला नव्हता. आज तुम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून जर भूमिका घेत असाल, उद्या मताच्या राजकारणासाठी तुम्ही महालक्ष्मी मंदिरातले दीप प्रज्वलित करू नयेत किंवा सिद्धिविनायकाच्या मंदिरातले दीप प्रज्वलित करू नये किंवा जो आपला मुंबादेवीचं मंदिर आहे इथं सुद्धा तुम्ही अशी मताच्या राजकारणासाठी घाणेरडी भूमिका घेऊ शकता. या प्रकरणामुळे जो खोटा हिंदुत्वाचा बुरखा जो उभाटा गटाचा होता तो टारा 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 फाटलेला आहे. त्यांनी याच्यावरती म्हणजे महाराष्ट्रातलं हिंदुत्व वेगळं आणि तामिळनाडूतलं हिंदुत्व वेगळं अशी भूमिका उभाटाची आहे का याच्यावरती त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. सर, ज्या प्रकारे तुम्ही सांगताय आधी जे कार्तिकेयन देवाचं ते मंदिर आहे या ठिकाणी आधी लालबागचा राजा गणपतीचं मंदिर असेल, सातत्याने अशा ठिकाणी घेतलेल्या भूमिकांमुळे वाटत नाही की ठाकरे गटाला निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो? नाही, कोरोनाच्या काळात पण तुम्ही बघितलं मंदिरं सगळी बंद होती. मंदिरं चालू करा म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागली. देवाभाऊ तेव्हा विरोधी पक्षाचे नेते होते, त्यांच्या नेतृत्वात गावागावामध्ये मंदिरं चालू करा याच्यासाठी आंदोलन करावं लागलं होतं. मताचं राजकारण बाजूला ठेवा, परंतु तुमची जी भूमिका आहे, जे हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तुमची जी भूमिका महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगळी मांडताय, तामिळनाडूमध्ये वेगळी मांडताय आणि ते लेखी तुमच्या सह्यांनी लोकांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.